नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 16 डिसेंबर वार शनिवार. आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट. इराणनं भारत आणि सौदी अरेबियासह 33 देशांना विना व्हिसा देशात प्रवेश करण्यास संधी दिलीय. बुधवारच्या दिवशी देशाच्या संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. संसद घुसखोरांकडे प्लॅन बी पण तयार होता, याविषयी आपण सविस्तरपणे ऐकणार आहोत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा आरक्षण आणि बीडमध्ये झालेल्या जाळपोळीच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा झालीय. धोनीच्या जर्सीबाबत BCCIनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय, याबद्दलही आपण थोडक्यात ऐकणार आहोत. आजच्या चर्चेतल्या बातमीत आपण ऐकणार आहोत मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला नवा अल्टिमेटम. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला एका महत्त्वाच्या बातमीनं. भारतीय नागरिकांना आता इराणमध्ये प्रवास करायचा असेल तर व्हिसाची आवश्यकता लागणार नाहीये. त्यामुळे इराणमध्ये कामानिमित्त किंवा पर्यटनासाठी जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. इराणनं भारत आणि सौदी अरेबियासह 33 देशांना विना व्हिसा देशात प्रवेश करण्याची संधी दिलीय. इराणच्या पर्यटन मंत्रालयानं या संदर्भातली घोषणा सुद्धा केलीय. जगातल्या विविध देशांशी जोडण्यासाठी इराण सरकारनं ही नीती आखल्याचं मंत्रालयानं म्हटलंय. इराण सरकारच्या निर्णयानंतर आता एकूण 45 देशांच्या नागरिकांना व्हिसा शिवाय इराणमध्ये जाता येणार आहे. लेबनॉन, ट्युनिशिया, भारत, सौदी अरेबिया, अनेक मध्य आशियाई देश आणि मुस्लिम देश अशा प्रकारे एकूण 33 देशातल्या नागरिकांना ही सुविधा मिळणार आहे. युरोपातला क्रोएशिया हा एकमेव देश पश्चिमेतला आहे जो युरोपीय संघ आणि नाटोचा सदस्य आहे. इराण आणि सौदी अरेबियामध्ये अनेक दशकांपासून वाद आहे. त्यामुळे इराणनं घेतलेला निर्णय हा दोन्ही देशांमधल्या वादांना निवळण्यासाठी महत्त्वाचं पाऊल म्हटलं जात आहे. शिवाय हे दोन्ही देश आखाती देशातले प्रमुख तेल उत्पादक आहेत. त्यामुळे इराणच्या या निर्णयाला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालंय. स्टेट बँक ऑफ इंडियानं एक मोठा निर्णय घेतलाय. फंड बेस्ड लेंडिंग रेट आणि बेस रेटची मार्जिनल कॉस्ट वाढवण्याचा हा निर्णय आहे. त्यामुळे SBIच्या कर्जाच्या व्याज दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. 15 डिसेंबर 2023 पासून नवे दर लागू होणार आहेत. एखादी बँक कमी किमतीत किती व्याज दरानं कर्ज देऊ शकते हे MCLR दरावर अवलंबून असतं. यापूर्वी SBIचे बेस रेट्स हे 10.10% होते, जे आता 0.15% वाढून 10.25% झाले आहेत. त्यामुळे कन्झ्युमर लोन हे 0.10% वाढलेलं आहे. साधारणपणे कन्झ्युमर लोन हे 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीचं असतं. या सर्व कर्जांच्या व्याजदरांमध्ये 0.10% वाढ झालीय. याचा मोठा फटका कर्जदारांना बसणार आहे. बुधवारी देशाच्या संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. 2001च्या संसदेच्या हल्ल्याच्या स्मृतिदिनीच सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी पब्लिक गॅलरीतनं लोकसभा चेंबरमध्ये उड्या टाकल्या. यावेळी त्यांनी गॅस कॅन फोडली आणि घोषणाबाजी सुरू केली. प्लॅन ए चुकला किंवा काही कारणांमुळे अपयशी ठरला तर प्लॅन बी देखील तयार होता, अशी कबुली लोकसभेची सुरक्षा भेदणाऱ्या एका प्रमुख सूत्रधारानं पोलिसांच्या चौकशीमध्ये दिली. प्रमुख सूत्रकार ललित झा पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस त्याची चौकशी करतायत. यावेळी झानं अनेक खुलासे केले आहेत. काही अडथळ्यांमुळे जर नीलम, अमोल संसदेत घुसण्यास अपयशी ठरले असते तर प्लॅन बी तयार होता. अशा वेळी महेश आणि कैलास यांनी दुसऱ्या मार्गातनं संसदेत प्रवेश केला असता आणि त्यांनी कलर बॉम्ब पेटवून पत्रकारांसमोर घोषणा दिल्या असत्या. महेश आणि कैलाश हे विलास शर्मा यांच्या गुरुग्राम इथल्या घरी पोहोचण्यास अपयशी ठरले असते, तर अमोल आणि नीलम यांना कोणत्याही परिस्थितीत मिशन पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, अशी माहिती झानं पोलिसांना दिलीय. श्रोत्यांनो, ऐकूयात आजच्या वेगवान घडामोडी. ChatGPT लॉन्च झाल्यापासून सगळीकडे AIची चर्चा सुरू आहे. OpenAI नंतर कित्येक मोठमोठ्या टेक कंपन्यांनी आपले स्वतःचे AI टूल्स, चॅटबॉट्स लॉन्च केले आहेत. यातच इलॉन मस्क यांच्या XAI या कंपनीनं देखील आपला ग्रॉक हा चॅटबॉट लॉन्च केला होता. आता हा चॅटबॉट भारतात देखील उपलब्ध झालाय. काही दिवसांपूर्वीच
मस्कनं ग्रॉक AI चॅटबॉटचं अधिकृत लॉन्चिंग केलं होतं. हा चॅटबॉट ChatGPT आणि गुगल बार्डला टक्कर देणार आहे. विशेष म्हणजे या चॅटबॉटची उत्तरं देण्याची पद्धत अगदी खास आहे. सध्या केवळ Xचं सबस्क्रिप्शन असणाऱ्या युजर्सना या चॅटबॉटचा ॲक्सेस मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा आरक्षण आणि बीडमध्ये झालेल्या जाळपोळीच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा झालीय. यावेळी ती घटना मराठा आंदोलकांनी केलीच नाही अशी भूमिका संदीप क्षीरसागर यांनी मांडली आहे. बीडचा प्रकार हा पूर्ण महाराष्ट्रानं बघितला. त्यानंतर ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झालाय. भुजबळांना विनंती आहे की याच्या खोलापर्यंत गेलं पाहिजे, याचा तपास न्यायालयामार्फत केला पाहिजे, असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलंय. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आलाय. त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं त्याच्या घरच्यांकडनं सांगण्यात आलंय. अक्षय कुमारच्या वेलकम टू द जंगल या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला. आता त्याच्या पत्नीनं म्हणजेच दीप्तीनं सोशल मीडियावर पोस्ट करत प्रायव्हसी जपत श्रेयस बरा होईपर्यंत सर्वांनी सहकार्य करण्याची विनंती केलीय. जर्सी नंबर 7 म्हटलं की धोनीची आठवण येतेच. भारताचा दिग्गज कर्णधार MS धोनी जगभरातल्या लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधनं तो 3 वर्षांपूर्वीच निवृत्त झालाय. आता BCCIनं धोनीच्या या जर्सीबाबत एक मोठा निर्णय घेतलाय. धोनीनं त्याच्या कारकिर्दीत नेहमीच परिधान केलेला जर्सी क्रमांक 7 याला निवृत्त करण्यात आलंय. त्यामुळे आता भारतीय संघाकडनं कुणीही 7 क्रमांकाची आयकॉनिक जर्सी घालू शकणार नाही. श्रोत्यांनो, ऐकूयात आजची चर्चेतली बातमी. मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगेंनी 24 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला होता. आता मात्र त्यांनी 24 नाही तर 17 तारखेपर्यंत सरकारनं काय निर्णय घेतलाय हे सांगण्याची मागणी केलीय. मराठा आरक्षणासाठी सरकारनं आतापर्यंत काय कारवाई केलीय हे 17 तारखेच्या आत आम्हाला कळवा. तुम्ही मराठ्यांची फसवणूक करताय की काय असा संशय येतोय. 17 तारखेला आम्ही आंदोलनाचा निर्णय घेतला की तुमचा आणि आमचा विषय संपला असा इशारा सुद्धा जरांगेंनी सरकारला दिलाय. ऐकूयात ते काय म्हणाले. जे आपलं ठरलं होतं त्याबद्दल या सगळ्या मंत्री महोदयांनी आम्हाला 17 तारखेच्या आत सांगावं की तुम्ही जे आपलं लेखी ठरलं होतं त्यानुसार तुमची आत्तापर्यंतची कारवाई काय झाली. नसता 17 तारखेला आम्ही आंदोलनाचा डिसिजन घेणार आहेत. हे जाहीर तुम्हाला आमची आज विनंती आहे की तेवढ्याही इथं आलेल्या मंत्र्यांनी समाजाची जबाबदारी घेतलेली, आंदोलनाची जबाबदारी घेतलेली, उपोषणाची घेतलेली आणि आरक्षण देण्याची घेतलेली, वेळेवर येऊन तुम्ही जर पुन्हा काही मागं पुढं करायचा प्रयत्न करता तर तुम्हाला तुमचा शब्द इथून पुढं आमच्याकडून आता पाळला जाणार नाही. याच्यावर सुद्धा सरकारनं लक्ष घ्या. आणि एकदा जर आम्ही 17 तारखेला आंदोलन डिसिजन फायनल केला तुमचा आमचा विषय संपला. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. YouTubeवर सुद्धा तुम्ही आता हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट आणि रिसर्च नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.